प्रीती, आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। मुंबई महापौर पदाचा निर्णय फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी जिल्हा परिषद निवडणुकांमुळे महापौर निवडीचा निर्णय पुढे ढकलण्यात आलाय। बुधवारपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये व्यस्त राहणार असून भाजप शिवसेनेच्या एकत्रित गटनोंदणीवरही अद्याप चर्चा सुरू आहे। नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीला जनतेचा कौल मिळाला असला तरी भाजप किंवा शिवसेना यापैकी कोणालाही स्वबळावर बहुमत मिळालेलं नाही। त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांमध्ये हालचाली सुरू आहेत। महापौर पदासाठी राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शीतल गंभीर आणि योगिता कोळी ही 4 नावं चर्चेत असून संचालन समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री यांनी भाजप नेत्यांची मतं जाणून घेतल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीनंतरच महापौरसह इतर पदांबाबत अंतिम निर्णय होणार आहे। मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्रित गटनोंदणी करणार असल्याची माहिती मिळते। महापालिका तसेच विविध समित्यांमध्ये बहुमत अधिक भक्कम करण्यावर भाजपचा भर असून गटनेते पद भाजपकडे तर प्रतोत्पद शिवसेनेकडे देण्याचा विचार महायुतीच्या नेतृत्वाकडून सुरू आहे। याआधी शिंदे गटाची शिवसेना स्वतंत्र गटनोंदणी करणार असल्याची चर्चा होती। त्यासाठी शिंदे समर्थक नगरसेवक कोकण भवनला जाणार होते, मात्र ऐनवेळी नोंदणी टाळण्यात आली। त्यानंतर महायुतीने दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांची एकत्रित गटनोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला। समित्यांमधील प्रतिनिधित्वाच्या मुद्द्यावर ठाकरेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी ही रणनीती आखल्याची चर्चा आहे। दरम्यान मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडणुकांसाठी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नव्या महापौराची निवड त्यांच्या उपस्थितीत होणार आहे। मावळत्या महापौराची संकल्पना लागू न झाल्याने आणि जुन्या नियमानुसार ज्येष्ठ नगरसेविकेला मिळणारा अधिकार रद्द करण्यात आल्याने प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला पीठासीन अधिकारी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार आयुक्त गगराणी यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मुंब्र्यातील नवनियुक्त नगरसेविका सहर शेखच्या टीकेनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदाच खुलं उत्तर दिलंय। सहर शेखच्या वडिलांनी वापरलेल्या धमकीच्या भाषेला आव्हाडांनी स्पष्ट चालणार नाही असं खडसावलंय। आव्हाड म्हणाले की मुंब्र्यात कोणताही एक रंग चालणार नाही, शहर फक्त तिरंग्याचं आहे आणि तिरंग्याचंच राहणार। आव्हाडांनी सांगितलं की राजकारणात टीका टिप्पणी असते, पण धमकीची भाषा स्वीकारली जाणार नाही। त्यांनी सहर शेखच्या भाषणाची खिल्ली उडवत सांगितलं की हरलोय याचा अर्थ थांबलो नाही, पुढच्या 5 वर्षांची लढाई आजपासून सुरू झाली आहे असं त्यांनी म्हटलंय। तसंच आव्हाडांनी नगरसेवकांनी निवडून दिलेल्या 10 लोकांच्या माध्यमातून मुंब्र्यात स्वच्छता, चांगले रस्ते, मार्केट आणि बस डेपो सुधारण्याचं काम पूर्ण करण्याचं आश्वासन दिलंय। त्यांनी नागरिकांना आवाहन केलंय की सत्ता अशा लोकांच्या हाती जाऊ देऊ नका ज्यामुळे शहर बदनाम होईल। नाशिक ते मुंबईच्या किसान लॉंग मार्चच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात राज्य सरकारसह शेतकरी आणि आदिवासी समस्यांवर सविस्तर चर्चा केली। बैठकीत महसूल, जलसंपदा, आदिवासी विकास, शालेय शिक्षण आणि वन विभागांचे मंत्री तसंच मुख्य सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। 2 तास चाललेल्या चर्चेत वन अधिकार कायदा, पाणी व्यवस्थापन, रोजगार, वीज, शिक्षण आणि इतर प्रश्नांवर तोडगा काढण्याबाबत शिष्टमंडळाने मागण्या मांडल्यात। बैठकीनंतर शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांनी सर्व मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी करण्याची संपूर्ण हमी दिली आणि मंत्री स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलंय। बैठकीत वनाधिकार कायद्याअंतर्गत दाखल सर्व दाव्यांची जिल्हानिहाय पुन्हा तपासणी, वन जमीन धारकांना शासकीय योजनांचा लाभ, आदिवासी पिकांची योग्य दराने खरेदी आणि बोनस देणे, देवस्थान व वर्कस जमिनींची नियमानुसार प्रक्रिया, पाणी व्यवस्थापन, शालेय पोषण आहार आणि आदिवासी भागातील शैक्षणिक सुविधा सुधारण्याचे महत्त्वाचे निर्णय घेतले गेले। भाजपच्या महिला आघाडीने गायिका अंजली भारतीवर अमृता फडणवीस यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। भंडारा जिल्ह्यातील फुलमोगरा येथील कार्यक्रमात केलेल्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप महिला आघाडीने अंजली भारती विरोधात नागपूर आणि मीरा भाईंदर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। त्यांनी म्हटलंय की जर अंजली भारतीवर कठोर कारवाई झाली नाही तर नागपूरमधील आगामी कार्यक्रम रद्द करण्यास तसेच राज्यव्यापी आंदोलन करण्यास ते बाध्य होतील। महिला आघाडीने दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत शांत राहणार नाही असं स्पष्ट केलं आहे।
मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान 35 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाची माहिती देताना सांगितलं की ही मेट्रो पीपीपी तत्वांवर उभारली जाणार असून 3.5 वर्षात काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे। या मेट्रो प्रकल्पासाठी अंदाजे 17 ते 18 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। एकूण 35 किमी मार्गापैकी सुमारे 9.25 किमी मेट्रो भूमिगत तर 24.636 किमी उन्नत मार्गावर असेल। या मार्गावर एकूण 20 स्थानके असणार असून त्यापैकी 6 भूमिगत आणि 14 उन्नत स्थानके असतील। मुंबईत, नवी मुंबई आणि परिसरातील प्रवाशांसाठी हा मेट्रो मार्ग अतिशय महत्त्वाचा ठरणार असून विशेषतः दोन्ही विमानतळादरम्यान प्रवास अधिक जलद, सोपा आणि सोयीस्कर होणार आहे। तसेच शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासही या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे। महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत राज्यभरातील सर्व शासकीय रुग्णालय आणि शहरी भागात मेनोपॉज क्लिनिक सुरू केलं आहे, असं सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलंय। या क्लिनिकमध्ये महिलांना तज्ञ वैद्यकीय सल्ला, मानसिक आरोग्य समुपदेशन, हाडे, हृदय व हार्मोन तपासणी, औषधोपचार व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे। बोर्डीकर यांनी म्हटलंय की मेनोपॉज हा आजार नाही तर महिलांच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा आहे। या काळात शारीरिक आणि मानसिक आधाराची आवश्यकता असते। राज्यभरातील महिलांकडून या उपक्रमाला मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून महिलांनी समाधान आणि कृतज्ञता व्यक्त केलाय। महाराष्ट्र देशात प्रथमच अशा प्रकारचं मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारं राज्य ठरलं असून हे पाऊल इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे। तरुणाईच्या गळ्यातील आवाज आणि अनेक हिट गाण्यांसाठी प्रसिद्ध गायक अरिजित सिंगने सोशल मीडियावर जाहीर केलंय की यापुढे तो चित्रपटांसाठी पार्श्वगायन करणार नाही। हिंदीसह बंगाली, मराठी, तमिळ आणि इतर अनेक भाषात 300हून अधिक चित्रपटांसाठी गाणी गायलेल्या अरिजितने चाहत्यांचे आभार मानलेत। अरिजितने स्पष्ट केलं की पार्श्वगायक म्हणून ब्रेक घेतल्यानंतर पुढे काय करणार हे तो सांगत नाही, पण स्वतंत्र संगीत आणि लाईव्ह कॉन्सर्टद्वारे चाहत्यांशी जोडला राहण्याची शक्यता आहे। या घोषणेनंतर सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली। अरिजितच्या या निर्णयामुळे चित्रपटसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये धक्का बसला असला तरी त्यांच्या चाहत्यांसाठी तो संगीताच्या अन्य माध्यमातून उपस्थित राहणार आहे। इथेच वेळ झाली आहे थांबण्याची। नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी।